नमस्कार. न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत. मी शिवाजी चव्हाण. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. नांदेड जिल्ह्यातील तामसा तालुका हदगाव येथे भव्य दिव्य अशी मातंग समाज परिषद संपन्न झाली. पाहुया सविस्तर वृत्तांत. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा येथील जिल्हा परिषद शाळेच्या भव्य दिव्य अशा प्रांगणात मातंग समाज परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेस हदगाव, हिमायतनगर, भोकर, किनवट आदी तालुक्यातील मातंग समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या परिषदेत मातंग समाजांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आदी बाबीवर चर्चा करण्यात आली. लहुजी शक्ती सेनेचे के.डी. पवार, हदगाव लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष तथा पत्रकार धर्मराज गायकवाड, शिवाजीराव वाघमारे, आनंदजी वाघमारे, राहुलजी गाडेकर, ज्ञानेश्वर शेळके आदी समाज बांधवांनी या मातंग समाज परिषदेचे आयोजन केलेले होते. तसेच सर्व समाज बांधवांनी या हा कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरता विशेष परिश्रम घेतले. या परिषदेस हदगाव, हिमायतनगर तालुक्याचे लाडके आमदार बाबूराव पाटील कोहळीकर, आमदार हेमंत पाटील, आमदार आनंदराव बोंढारकर, मातंग समाजभूषण लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांची उपस्थिती होती. तर महाराष्ट्राचे महागायक, रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडणारे, सामाजिक, धार्मिक विविध प्रकारचे गीत गायन करणारे महागायक साजनजी बेंद्रे यांची विशेष उपस्थिती होती. व या मातंग समाज परिषदेत साजनजी बेंद्रे यांच्या चळवळीचा धुरा सांभाळणारे विष्णुभाऊ कसबे यांनी स्वागत करून पुढील कार्यक्रमास सुरुवात केली. असे वृत्तांत आमचे हदगाव तालुका प्रतिनिधी धर्मराजजी गायकवाड यांनी कळवले आहे. अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. पाहुयात तामसा येथील मातंग समाज परिषदेतील काही क्षणचित्रे. आमच्या महिला जिल्हा प्रमुख, त्याचबरोबर आदरणीय व्यासपीठ जमलेले सर्व हदगाव, हिमायतनगर तालुक्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरात बाकीच्या भोकर किंवा इतर उमरखेड तालुक्यातून आलेले सर्व समाज बांधव, खर तर मी वेळ घेत नाही, फक्त एक दोन विषयावर सांगू इच्छितो. अबकडचा जे तुम्ही प्रस्ताव मांडला ते तर आता शासन दरबारी आहे, आपल्याला सर्वांना माहित आहे. कोर्ट मॅटर आहे, त्याचं रिझल्ट सुद्धा मला वाटते आला आता सुप्रीम कोर्टाचा. परंतु अंमलबजावणी किंवा इतर बऱ्याच बाबी त्याच्यामध्ये असतात, ते वरच्या स्तरावरून निश्चितच होईल. त्याच्याही पेक्षा आपल्या ज्या छोट्या मोठ्या गरजा असतात, आता असलेले आदरणीय विष्णुभाऊ कसबे यांना विनंती करतो की त्यांनी समाज बांधवांना प्रबोधन करावं. आदरणीय विष्णुभाऊ कसबे. रयतेचे राजे छत्रपती शिवराय यांना प्रथमतः या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार, विश्वरत्न साहित्यिक, थोर साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांना या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकीय आणि वैचारिक गुरु महात्मा ज्योतिबा फुले
यांनाही या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करून महात्मा ज्योतिबा फुलेंचेही गुरु आद्य क्रांतिगुरु लवजी वस्ताद यांना पहिल्यांदा या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करतो. त्याचबरोबर या भागातील आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. संघटनेचे देखील अनेक मान्यवर उपस्थित आहेत. मात्र वेळ बराचसा झालेला आहे. खरं तर आम्ही चुकीच्या वेळी या ठिकाणी आलो. आयोजकांनी फक्त गाण्याचाच कार्यक्रम ठेवायला पाहिजे होता. कारण साजन भाऊचं शाहिराचं किंवा गायकाचं एक गाणं म्हणजे आमची 100 वाचनं. आमच्या 100 वाचनाची त्याची एका गाण्याची तोड होत नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणल्याबद्दल साजन भाऊ मी दिलगिरी व्यक्त करतो. आपली माफी मागून या ठिकाणी थोडक्यात माझं मार्गदर्शन करणार आहे. निश्चित आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक असा कार्यक्रम आहे. भाऊ मातंग परिषद या ठिकाणी घेतलेली आहे. कैलास भाऊंनी आपल्या मनोगतामध्ये उल्लेख केलेला आहे की 1905 आणि 1917 सोलापूर या ठिकाणी मातंग परिषद घेण्यात आली. पहिली परिषद 1905 ला झाली. त्या परिषदेचे अध्यक्ष महर्षी विठ्ठल रामजी शिंदे होते. त्याच्यानंतर 1917 ला दुसरी परिषद झाली. त्याचे अध्यक्ष श्रीपाद मनोहर माटे हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते. राज्यातील या झाडाचा बाप, या झाडाची आई, असा एक नेता उभा राहावा, जन्माला श्वसन द्यावा. असा एक नेता उभा राहावा, जन्माला श्वसन द्यावा. असा एक नेता उभा राहावा, जन्माला श्वसन द्यावा. जबर शब्द खरा व्हावा. मी काय मागणार आहे नेत्यांकडे? नेते मंडळीला सांगून काय मागणार जर मला विचारलं तर असा एक नेता उभा राहावा, त्यानं मग आश्वासन द्यावा. माझा पण शब्द खरा व्हावा. निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा. झेंडा एक व्हावा. निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा. एकाने स्वराज घडविले, एकाने सुराज घडविले, एकाने सुराज घडविले, एकाने सुराज घडविले. एकाने स्वराज घडविले, एकाने सुराज घडविले. त्या स्वराज्य सुराज्याला अण्णांनी पेनानं मडविले. अण्णांनी पेनानं मडविले, अण्णांनी पेनानं मडविले. कमी सबूत कळावा. किती गुण साजन निघावा. निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा. 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 या कार्यासाठी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक धर्मराज गायकवाड यांच्या वतीने देखील 500 रुपये भेट आली माझ्याकडे. निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा. भगवा पिवळा झेंडा एक व्हावा. निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा. निळा भगवा पिवळा झेंडा एक व्हावा. तसेच पुन्हा एकदा धर्मराज गायकवाड यांच्या वतीने भेट. अशाप्रमाणे हदगाव या ठिकाणी मातंग समाज परिषद संपन्न झाली. आपण जर चॅनलला नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा. आजच्या ठळक घडामोडी संपल्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.